हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे। आज अनेकांची मनं दुखावलेली आहेत आणि पुष्कळांना मदतीची गरज आहे। प्रीतीचं युद्ध लढणं हेच सर्वोत्तम प्रकारचं आध्यात्मिक युद्ध आहे। देव आपला विश्वासूपणा पारखतो। सुरुवातीला तो छोटी जबाबदारी सोपवतो आणि जर आपण त्यात विश्वासू राहिलो तर मग तो मोठी जबाबदारी देतो आणि मग त्या टप्प्यावर असताना तो आपल्या विश्वासाची परीक्षा घेतो। मी माझ्या सेवेकडे पाहते, पहिली 2.5 वर्ष मी घरोघरी बायबल शिकवलं। आमच्या दिवाणखान्यात 25 लोकांना मी दर मंगळवारी शिकवायचे, तब्बल 2.5 वर्ष। त्यासाठी मी माझी चालणारी नोकरी सोडली। दर महिन्याला चमत्कार झाले ना तरच बिलं भरू शकायचो आम्ही। आणि मला आठवतंय, माझ्या मुलांचे शूज मला एका सेलमधून विकत घ्यावे लागले। आमची काही वर्ष ही हलाखीची होती आणि काही वर्षांनी कोणीतरी मला त्यांच्या घरी बायबल अभ्यास घ्यायला सांगितलं। अशी 2.5 वर्ष मी 2 ठिकाणी बायबलचा अभ्यास घेत होते आणि माझ्या सेवा कार्याची पहिली 5 वर्ष घरात घेतलेल्या बायबल अभ्यासात गेली आणि मी 6-7 तास अभ्यास करायचे प्रत्येक संदेश बनवण्यासाठी, कारण मला काहीच ठाऊक नव्हतं। मी टाकाऊ असले तरी येशू माझ्यावर प्रीती करतो हे मला ठाऊक होतं आणि मी शिकता शिकता जसे स्वतःवर प्रयोग करत होते तसे इतरांवरही करतच होते वेगवेगळे प्रयोग। बघा, प्रामाणिक असणं ही एक चांगली गोष्ट आहे। तेव्हाही मी आत्तासारखं बरंच काही बोलू शकायचे आणि मला कधी कळू शकलं नाही की देवाने इतक्या कमी लोकांमध्ये मला का ठेवलं ते। आणि बघा, मला आठवतंय की इतर वक्त्यांना टीव्हीवर बघून मी म्हणायचे, तुम्ही टीव्हीवर काय करताय, तुमच्यापेक्षा जास्त चांगलं तर मी बोलते। आणि त्यामुळेच मी माझ्या दिवाणखान्यात अडकून पडले होते। माझ्यातल्या कार्यक्षमतेमुळे नव्हे तर माझ्यातली चुकीची वृत्ती त्याला कारणीभूत होती, जी दूर होणं गरजेचं होतं। आणि म्हणून इतरांकडच्या गोष्टींचा हेवा करण्यापेक्षा आपण आपली वृत्ती तपासून बघावी। आता कळतंय ना? तुम्ही बक्करी असाल, मेंढरू नव्हे। आपण लवकरच या विषयावर बोलणार आहोत। मेंढरांपेक्षा बकऱ्या हुशार असतात, पण मेंढरू गोड असतं। माझ्या मनात बऱ्याचदा येतं की मी कुणासमोर तरी बसवून त्यांना माझ्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल समजावून सांगेन, कारण बघा, देव आणि मी नेहमी म्हणतो की कशा प्रकारे आम्ही सेवेला जायचो आणि आमच्याकडे हॉटेलमध्ये राहण्याचेही पैसे नसायचे। त्यामुळे मग आम्ही मॅकडोनल्ड्सच्या पार्किंग लॉटमध्ये झोपायचो आणि मग सकाळी उठून पुढचा प्रवास करायचो। आणि म्हणूनच दुसऱ्यांच्या सेवेचा हेवा करणं शुद्ध मूर्खपणा आहे हो, विशेषतः तुम्हाला त्यांचा संघर्ष माहीत नसतो तेव्हा। आम्ही मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला। हे छान आहे, तो हिशोब घ्यायला पुन्हा येणार आहे। ज्याला 5,000 मिळाले होते त्याने आणखी 5,000 आणले आणि म्हटले की तुम्ही मला 5,000 सोपावले होते, मी आणखी 5 मिळवले। आणि मी मत्तय अध्याय 25 वचन 21 वाचतीये आणि त्याचा धनी त्याला म्हणाला, शाब्बास भल्या आणि विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन। पुढचा भाग अधिक सुंदर आहे, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो। बघा, त्याला मिळालेल्या बक्षिसांपेक्षाही ही गोष्ट फार मौल्यवान आहे आणि आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो। दुसरा दास ज्याला 2,000 मिळाले होते त्याने तेच केलं। शाब्बास भले आणि विश्वासू दासा, तू थोडक्यात विश्वासू राहिलास, मी तुला अधिक देईन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो। एक सांगू का, आपल्याला फक्त आनंदी राहायची गरज आहे। आज जितके लोक खरेदी करतायत त्यांनी स्वतःसाठी आनंद बाळगा। खरंच आपण तेव्हाच आनंदी राहू शकतो
जेव्हा आपण देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण शक्तीने पार पाडू आणि तेही लोक काय म्हणतील याची तमा न बाळगता. आमेन. अविवाहित मुलींना लग्न करावं असं वाटतं आणि विवाहित स्त्रियांना असं वाटतं की एकटंच बरं, कशाला ते लग्न. बघा, विवाहित असण्याचे फायदे आहेत आणि अविवाहित असण्याचेही आहेत. जसं तुम्ही अविवाहित असाल आणि तुम्हाला मनसोक्त खरेदी करायची आहे तर घरी फोन करून तुम्हाला कोणाची परवानगी नाही घ्यावी लागत. कधी तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, म्हणून तुम्हाला वाटतं तेवढं वाईट नाहीये ते. चला आता मग पुष्कळ दिवसांनी तो धनी परतला. 10 कुमारींच्या बाबतीत हेच झालं होतं. पुष्कळ दिवसांनी तो धनी परतला आणि आपलं काम आहे जे योग्य आहे तेच करत राहणं, जे योग्य आहे तेच करत राहणं, योग्य आहे ते करत राहणं धनी येईपर्यंत. ज्याने त्याची रुपयांची थैली पुरून ठेवली होती तो लगेचच घाबरला आणि त्याने जाऊन ती लपवली. पण जेव्हा धनी परतला, मग ते अध्याय 25 वचन 26 मध्ये म्हटलंय, धनी म्हणाला, अरे दुष्ट व आळशी दासा. दुष्ट, तो त्याला दुष्ट म्हणाला कारण त्याने त्या पैशाचं काहीच केलं नाही. एक सांगू का, मला कोणाला वेडपिसं करायचं नाहीये, पण मी आता जाणार आहे आणि मी 6 महिने येणारच नाहीये. आणि जर तुम्ही महिन्यातून एकदा दोनदाच चर्चला जाऊन फक्त बसत असाल आणि देवाने तुम्हाला दिलेल्या कृपादानांचा उपयोग करत नसाल, दुसऱ्यांचं जीवन सुखकर करण्यासाठी काहीच करत नसाल, दुसऱ्यांसाठी तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्ही प्रोत्साहन देऊन मदत करत नसाल आणि एखाद्याला गरज असताना तुम्ही मदत करत नसाल, जर तुम्ही कुणासाठीच काहीच करत नसाल, तर मग येशू त्या माणसाला जे म्हणाला तेच मी म्हणू का तुम्हाला? अरे दुष्ट आळशा. आणि एक सांगू का, तुम्ही सुखी नसाल. अनेकांना प्रश्न पडतो की ते सुखी का नाहीयेत ते. अनेकदा मला हा प्रश्न पडतो की इतके ख्रिस्ती नाखुश कसे आहेत. पण देवाने मला एक गोष्ट शिकवली आणि तो म्हणाला, तू स्वार्थी असल्याने दुःखी आहेस. तुला फक्त जॉयस मायरचीच पर्वा आहे आणि जोवर जॉयस मायर तुझ्या मनातून जाऊन तू इतरांचं जीवन सुखकर करण्याकडे लक्ष लावत नाहीस तोवर हे शक्य नाही. नक्कीच नाही. बघा, दुसऱ्यांच्या सुखासाठी झटूनच तुम्ही सुखी होऊ शकता. चला आता इकडे नीट लक्ष द्या, कारण नेहमीप्रमाणे मी पहिल्या भागालाच खूप वेळ दिलेला आहे आता. आणि तो म्हणतो की बघा तो देवाविषयी गैरसमजात होता. तो म्हणाला, तुम्ही कठोर माणूस आहात म्हणून मी घाबरलो तुम्हाला. आणि तुम्ही देवाला ओळखणारे असाल तर भिवू नका. तुम्ही प्रयत्न करा आणि यश मिळालं नाही तरीही ते सामान्य आहे. आपला कालचा संदेश हाच होता. काल इथे कोणी होतं का? काल तुम्ही आला होतात का? बघा, इथे काही जण ना डुकराच्या लहान पिल्लांसारखे आहेत. तुम्हाला जे हवं ते सगळं मिळतंय. छान आहे. पुष्कळ लोक हे दुखावलेले आहेत आणि पुष्कळांना मदतीची गरज आहे. मी एक गोष्ट सांगते, प्रीतीचं युद्ध हे सर्वोत्तम असं आत्मिक युद्ध आहे. दोन महत्वाच्या गोष्टी बायबल शिकवतं त्या आहेत विश्वास आणि प्रीती. विश्वासात बलवान व्हा आणि प्रीतीत चाला. स्तोत्रसंहिता 37 मध्ये वाईट लोकांविषयी सांगण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला जगातल्या वाईट लोकांविषयी जळफळण्याची गरज नाही. आणि वचन 3 म्हणतं, प्रभूवर भाव ठेव व चांगलं कर. तुम्ही यावर आपलं लक्ष केंद्रित केलं तर तुमचं जीवन चांगलं होईल. तुम्हाला रोज सकाळी उठून जगात जे वाईट चाललंय त्याची काळजी करायची गरज नाही. इतरांकडे असलेल्या गोष्टींची ईर्ष्या करायची नाही. तुम्ही विवाहित असाल किंवा अविवाहित किंवा अमुक नाही तमुक नाही वगैरे गोष्टींची काळजी करायची गरज नसेल तुम्हाला. रोज उठून प्रभूवर भिस्त ठेवा आणि चांगलं ते करा. चला आता हा 101% ख्रिस्तीपणाच असतो आहो. जॉयस, माझ्या जीवनात काय बिघडले? काहीही घडलं तरी मी नेहमी दुःखीच असतो. झालंय तरी काय? मी समाधानी का नाहीये?
स्वतःवरून तुम्ही तुमचं लक्ष हटवा आणि दुसऱ्यांसाठी काय करता येईल ते पहा. शेरडा मेंढरांनो, बघा, ज्याने पैसे पुरून ठेवले त्याच्याकडून ते काढून घेऊन त्याला दिले ज्याच्याकडे अधिक होते. तर संदेश हाच आहे की वापरा, वापरा आणि गमवा. आमेन. ठीक आहे, मेंढरं आणि शेरडं माझ्यासाठी याचा फारच खोल गर्भित असा अर्थ आहे जो फारच सुंदर आहे. फक्त तो समजून घ्या. तो समजून घेणं महत्वाचंच आहे. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व पवित्र देवदूतांसह येईल तेव्हा तो आपल्या राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील. आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवील. बायबलमध्ये उजवा हात नेहमीच सामर्थ्य दर्शवतो आणि येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये देवपित्याच्या उजवीकडे विराजमान आहे. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील, प्रभूजी आम्ही तुम्हाला केव्हा भुकेला पाहून खायला दिले, केव्हा तान्हेले पाहून प्यायला दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, तुम्हाला आजारी किंवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे. नीट समजून घ्या. हे लोक म्हणतात मला देवाला बघायचंय. मग तुम्ही आपल्या शेजाऱ्याच्या डोळ्यात बघा. अहो देव लोकांमध्ये असतो ना. मी जे सांगणार आहे ते नीट ऐका. आपण लोकांशी कसं वागतो ते देव पाहत असतो. आणि बघा, माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगू शकते की देवाच्या मनाला तेव्हा जास्त यातना होतात जेव्हा आपण ख्रिस्ती असूनही दुसऱ्यांना वाईट वागवतो, त्यांना तुच्छ लेखतो, अपमानित करतो, त्यांना वेळ देत नाही. सेवा हवी आहे का तुम्हाला? बऱ्याच जणांना मंचावरची सेवा नेहमीच मिळत नाही. पण मी इथे उभे राहून सध्या जे करते त्यापेक्षाही महत्वाची सेवा तुम्ही करू शकता. माझ्या मुली, देवदयेने आमची मुलं हे शिकली आहेत आणि ते आता सेवा कार्यातच आहेत. माझी मुलगी म्हणाली, मला कळत नाही सध्या काय चाललंय ते. ती म्हणाली, मला वाटतं देव मला सगळ्या वृद्ध लोकांशी बोलायला सांगतोय. आणि ती मला म्हणाली की ती एका दुकानातून बाहेर पडत असताना एक वृद्ध व्यक्ती बाहेर आली आणि ते सरळ तिच्याशी बोलायला लागले आणि बोलतच राहिले आणि ते त्यांच्या मांजरीविषयी तिला सांगत राहिले. ती अशी आहे तशी आणि बरंच काही. ती म्हणाली, मला इतकं वाटत होतं माझं सामान कारमध्ये ठेवून घरी निघून यावं, पण ती म्हणाली देवाला वाटत होतं की मी तिथे थांबून ते काय म्हणतायत ते ऐकावं. बघा, तुम्हाला देवाच्या मुखावर हास्य हवंय का? मग हाच एक मार्ग आहे. मला आठवतंय काही वर्षांपूर्वी मी सेवा कार्यात होते आणि माझ्याकडे बंपर स्टिकर आणि येशूच्या नावाचा खडाही होता. मी चर्चमधली एक सदस्य होते. माझ्या नावाची स्वतःची पार्किंग प्लेस होती. चर्चमध्ये माझ्या नावाची स्वतःची खुर्ची होती आणि माझ्यासाठी ती इतकी महत्वाची होती. मला योग्य लोक कोणते ठाऊक होतं. एकदा मी डॉक्टरच्या ऑफिसमध्ये गेले. एक वृद्ध मनुष्य त्याच्या पायाविषयी माझ्याशी काही बोलू पाहत होता, मला सांगू पाहत होता. आणि तो तिथे का आला, बर्फात त्याचा पाय कसा गेला आणि ते तो वारंवार सांगत होता. आणि माझ्याकडे बायबल होतं आणि माझ्याकडे योजना होती. मी मनात असं म्हटलं की प्रभू तू याचं तोंड बंद करशील का, म्हणजे मी प्रार्थना करू शकेन.
आणि बघा मला ना तिथे बसून मला फक्त धार्मिकतेचा आव आणायचा होता. ओह, डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये माझं बायबल वाचताना मी किती आध्यात्मिक आणि धार्मिक दिसेन. आणि बघा, प्रभूने मला पकडलं. तो म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारतो, जर ते बिली ग्रॅहम असते तर त्यांच्यासाठी तू वेळ काढला असता की नाही? हो का बरं? कारण त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलंच असतं. हा म्हातारा माझ्यासाठी काय करणार आहे, त्यामुळे मला त्यांच्यात रस नाही. चला आता, अशा खडतर मार्गाने मी गोष्टी शिकले. जर माझ्याकडे खायला काही नसेल तर मी तुम्हाला काही देणार नाही. ओ, तुझ्याकडे सेवा आहे. तुमच्यातील प्रत्येकाकडे सेवा आहे. इथे एकही व्यक्ती अशी नाही ज्याच्याकडे सेवा नाही. पण कदाचित तुमचं सगळं लक्ष लोकांनी तुमची वाहवा करावी आणि लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचवावं असं सेवा कार्य तुमचं असावं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रभूच्या आनंदाला मुकताय. कारण प्रभू तुम्हाला जे गुप्तपणे करायला सांगतो ते तुम्ही करत नाही आहात. आणि या गोष्टी सांगायच्या नसतात, खरं तर त्या गुप्तपणेच करायच्या असतात, हे लक्षात घ्या. चला आता, मला वाटतं आपण ज्या गोष्टी करतो त्यातील काही महत्वाच्या असतात. तर बघा, तो त्यांच्याकडे वळला आणि हे सगळं वाचण्या एवढा वेळ माझ्याकडे नाहीये, पण तो म्हणाला, ज्या अर्थी या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही त्या अर्थी ते मला केले नाही. हे मी तुम्हाला खचित सांगतो. तर मला वाटतं आपण लोकांना कसं वागवतो ते देव व्यक्तिशः घेतो. म्हणून मी सांगते, तुम्ही इथून गेल्यानंतर पुढचं जीवन देवावर विश्वास ठेवून चांगली कामं करण्यात घालवा. उद्धार मिळवण्यासाठी नाही, कारण ते कर्मांनी मिळवता येत नाही. देवाने आपल्यासाठी जे केलं त्यामुळे आपण चांगलं ते करत असतो. जर तुम्ही देवाच्या मुखावर हास्य उमटवू शकला तर इतरांच्या मुखावरही ते उमटवायला हवं. बघा, शेरडा आणि मेंढरा यांचा स्वभाव खूप भिन्न असतो. शेरडं खूप हुशार असतात, पण मेंढरं गोड असतात. आणि बघा, मी हे नेहमीच सांगत आले, मला कमी खर्चाचे कर्मचारी आवडतात. असे लोक जे टीममध्ये राहण्यासाठी हे हवं ते हवं असा प्रकार करत नाहीत. मी म्हणते की एखादा कर्मचारी खूप हुशार असेल पण कुचक्या वृत्तीचा असेल तर त्याला ठेवण्यापेक्षा मी एखादा कुशल नसेल पण चांगला असेल तर त्याला ठेवीन मी. आमेन. मला वाटतं देवालाही तसंच वाटत असावं. आणि आपण हे अशा प्रकारे मांडूया. शेरडं हट्टी असतात, जे डोक्याने ढुसक्या देऊन मार्ग काढतात. तुम्ही सुद्धा कशाला तरी नेहमी ढुसक्या देतच असाल. मी नेहमी म्हणते की शेरडं बप 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 करतात आणि मेंढरं बॅ बॅ बॅ. देवापासून काही मिळवण्यासाठी नाही तर केवळ निस्वार्थी हेतूने चांगली कर्म करण्यासाठी आपण स्वतःला समर्पित केलं ना तर किती बरं होईल. त्याने आधीच आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. ते देवापासून काही मिळवण्यासाठी आपण काही करू शकत नाही. त्याची इच्छा एवढीच आहे की आपण इतरांना चांगलं वागवावं. इतरांना आपण चांगली वागणूक ही द्यायलाच हवी, खास करून जे दुखावलेत त्यांना तर नक्कीच. आमेन. पित्या, मी प्रत्येकासाठी प्रार्थना करते, माझ्यासाठीही, की आम्ही प्रीतीत चालावं, अधिकाधिक प्रीतीत. आणि जग ज्या गोष्टींची काळजी घेत नाही त्या गोष्टींची आम्ही काळजी घेणं शिकावं. म्हणजे आम्हाला रस नसलेल्या गोष्टी सुद्धा मन लावून ऐकणं, ज्या चांगल्या गोष्टींसाठी आम्हाला वेळ काढायला आवडत नाही त्यासाठी वेळ काढणं. आणि पित्या, आमची इच्छा पूर्ण करण्याऐवजी आम्ही तुझं मार्गदर्शन आणि तुझं नेतृत्व घ्यायला शिकावं. पित्या, मी येशूच्या नावाने प्रार्थना करते. जर तुम्ही हे ऐकताय आणि अजून देवाला शरण आला नसाल तर
आजच प्रभू येशूचा स्वीकार करा, त्याला हृदयात घेऊन म्हणा, मी इथून पुढे ख्रिस्ताच्याच मागे चालीन. आपण प्रार्थना करू आणि जे करायला हवं ते देवाने आधीच केलेलं आहे. तुम्ही फक्त त्याचा स्वीकार करायचा आहे. स्वीकाराशिवाय काहीच करायचं नाही. तुम्ही स्वतःला विचका समजता हो. पण एक सांगू, देवाशिवाय तुमच्या आतमध्ये परिवर्तन येऊच शकत नाही. देवाला तुम्ही हवे आहात म्हणून स्वतःला बदलण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही जसे आहात तसेच देवाला हवे आहात तुम्ही. आमेन. आता नीट ऐका की तुमचे विचार भरकटू देऊ नका. तुम्ही एखाद्याचं तारण काही वेळा तुम्ही शांत बसल्याने होणार आहे. आणि जे ऐकतायत त्यांनी म्हणा, प्रभू मी तुला तारणारा म्हणून स्वीकारलेलं नाही, पण मी आता तुला शरण येत आहे, माझा स्वीकार कर. किंवा असं म्हणा, मी तुझी सेवा करत होतो पण आता तुझ्यापासून दूर गेलोय, मी पापात अडकलेलोय, मला नवं व्हायचंय, मी स्वतःचं पुनर्समर्पण करतोय. किंवा तुम्ही म्हणू शकता, जॉयस माझा नव्याने जन्म झालाय का माहीत नाही, मी चर्चला जातो, मला तारणाची खात्री नाही. मी त्या लोकांपैकी आहे जे फक्त चर्चला जातात, पण मी असं म्हणू शकत नाही की मी कोणासाठी काहीतरी करतीये. तुमची इच्छा असेल तर मी प्रार्थना करीन. तुम्ही आपला हात छान वर करा, म्हणजे मला कळेल की तुम्ही कुठे आहात. आपले हात वर करा, मला ते नीट दिसू द्या. बरेच हात मला आत्ता दिसत आहेत. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की जिथे तुम्ही आहात तिथेच नीट उभे राहा. तुम्हाला मी पुढे बोलवणार नाही, फक्त नीट उभे राहा. आणि तुम्ही म्हणाल की कुणीच मला पाहायला नको. का नको बरं? चला आता. खूप छान. ख्रिस्तासाठी उभे राहा. आमेन. जर तुम्ही ख्रिस्तासाठी इथे उभे राहिला नाही तर बाहेरही उभे राहू शकणार नाही. तर आत्ताच उभे राहा. आणि यातच ते तुमचं थोडंसं कठीण आहे, पण तुमच्या भल्याचं आहे ते. बाल्कनीत आणि वरच्या भागात बरेच लोक उभे आहेत. आता आपण सगळे मिळून प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, मला तू प्रिय आहेस. येशू माझ्यासाठी मरण पावला असा माझा विश्वास आहे. त्याने माझी शिक्षा स्वतःवर घेतली, माझी खंडणी भरली. आणि मी पापी आहे प्रभू. मी पापी आहे प्रभू. माझ्या पापांची क्षमा कर. मी चुकीच्या मार्गाने जगलोय, पण आता मी तुझ्याकडे वळतोय आणि मी पश्चाताप करतोय. मी तुझ्या मागे तुला अनुसरण्याचा निर्णय घेतोय येशू. आणि मी तुला माझ्या हृदयात माझा तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारतोय. तू मला क्षमा केलीस असा माझा विश्वास आहे. तू तुझं कार्य माझ्या जीवनात करशील असा मला पूर्ण विश्वास आहे. तुझं कार्य माझ्या जीवनात घडावं याची मी प्रतीक्षा करत आहे. मी तुला शरण येत आहे आणि मी आहे तसा माझा स्वीकार कर. आणि तुला हवं तसं तू मला घडव. मी विश्वास ठेवते की आज माझा उद्धार झालेला आहे आणि मी देवाचं मूल आहे. आमेन. चला देवाला धन्यवाद द्या. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे.